आयोजक इथून मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. फलंदाज पोहोचलेत, पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. विनंती असेल की आपण चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. निलेश सातपुते इथे उपस्थित होत आहेत. वेलकम निलेशजी, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतिरिक्त खेळाडू, दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इथून मात्र पाठवून द्यायचं आहे. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू टीम चावे आणि त्याच्या विपक्षात वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भोईरचं इथे शुभागमन होतं. वेलकम. आणि कालच्या झालेल्या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॅटर अर्थात उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक सचिन भोईरला इथे मात्र मिळालं. आणि सचिन भोईरला खूप खूप अभिनंदन संपूर्ण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं. शिलारकरांच्या टेनिस क्रिकेट विश्वजगतातील एक मानाचा तुरा ज्यांनी खऱ्या अर्थाने इथून मात्र ज्यांनी रोवलाय तो हा खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम चावे आपण इथून मात्र आपले बॅटर पाठवून दिलेले आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. भावेश आणि दीपक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे, हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा नमस्कार. हरे कृष्णा, जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पते, हर हर महादेव, भारत माता की जय. पंच आपण थोडं नॉन स्ट्रायकरच्या स्टंपची पाहणी करा एकदा. या विजयजी भोईर आपण मुख्य व्यासपीठावर स्थाना बनवायचे. शत्रुघ्न भोईर साहेबांनाही विनंती असेल आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आजचा तिसरा दिवस, कालचा दिवस आपण जर का इथून मात्र बघितला तर कालच्या दिवसामध्ये आपल्याला हॅलो जय पारधी बाबा धामणगाव संघाला, जय पारधी बाबा धामणगाव संघाला इथून मात्र आपण क्वालिफाय होताना पाहायला मिळालं. हॅलो चेक. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. मॅचला होती सुरुवात. भावेश आणि दीपक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय. षटक क्रमांक पहिल्यातील पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिले गेले ऑन साईडला. इथे मात्र दिशा दर्शवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. यावेळेस काय घडतं तिथे मात्र चूक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाकडून घडत असताना आपण पाहत आहे. आणि त्या चुकीची शिक्षा आता मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय, बाद परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच डीजे. आपण इथून मात्र रनआउटची विकेट पडताना पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली आहे. नक्कीच जय बजरंग पॉवर शेलार या संघाला आज इन ॲक्शनमध्ये आपण पाहताय. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारकर ही टॅगलाईन ज्या गावाची आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. दही अंडी असू द्या अथवा मग क्रिकेट असू द्या किंवा अन्य कुस्तीच असू द्या, सगळ्या ठिकाणी शेलारकर अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतात. चावे संघाचाही आपण इथून मात्र विचार केला तर जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये चावेकर सुद्धा इथून मात्र उतरताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं.
पहिल्याच बॉलवर सिंगल अंकित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना इथून मात्र रनआउटची विकेट पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा सज्ज षटका देईल. पुढचा बॉल हो वेगवान चेंडू होता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक सचिनच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. सचिनची झोप पूर्ण झाली आहे असं सध्या तरी इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. कारण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज गिरीश इथून मात्र सज्ज होईल. आत्तापर्यंत आपल्या भात्यातील 2 चेंडू फेकून काढलेत आणि फक्त एक धाव खर्च करून दिली गेली जाते. पुढचा बॉल की अभ्यास उडवला गेलाय. दिशा दर्शवणारा फटका तिथे मात्र ओहो त्या क्षेत्ररक्षकाला आधी बघा. चेंडू जे काही होईल ते जाऊ द्या पण त्या आधी क्षेत्ररक्षकाला आमच्या आधी बघा. जॉन्टीला आपण इथून मात्र पाहताय एक चांगला प्रयत्न जॉन्टीचा पाहायला मिळाला. मी तर म्हणेन की टाळ्या आधी वाजल्या. खरं तर पुन्हा एकदा वाजवा. अतिशय चांगलं इथून मात्र तन मन धन अर्पण करून क्रिकेट खेळणं काय असतं हे जॉन्टीने इथून मात्र दर्शवलं गेलं. मी म्हटलं ना की जिद्दीनं हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. षटकार पाहायला मिळालं. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. आज सिनियर गटातील सामन्यात आणि सिनियर गटातील सामने थोडेसे तगडे इथून मात्र निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळतात. चावेकरांना कुठेतरी मात्र या धावसंख्येची आवश्यकता होती, या फटक्याची आवश्यकता होती. ती सध्या तरी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय सुभाजी पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस पुढचाही बॉल खूप चेंडू हवेमध्ये इथे मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र चूक होणार नाहीये. फटका फसलाय. जॉन्टीच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन झेलबाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. टीम मीटिंग नकोय आपण पाहताय आणि विनंती असेल बॅटर तुम्हालाही की आपण धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. 6वे संघ आपण पाहताय सुभाष पाटील सरांच्या तालिमीमध्ये तयार होणारा संघ त्यांच्या मार्गदर्शनाने आणि या विभागामध्ये पहिलं स्विच हिट किंवा पहिलं रिव्हर्सचा फटका जर कोणी दर्शवला असेल तर तो सुभाष पाटील सरांनी तो मात्र दर्शवलाय. शिलार संघालाही आपण इथून मात्र पाहताय एकीचं बळ आणि सध्या तरी एकत्र येऊन खेळ करत असताना पाहायला मिळतात. युनिटी आता मात्र या टीममध्ये दोन्ही संघाचे तारे सितारे, दोन्ही संघाचे जेवढे युक्मी एके होते आता मात्र एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर फलंदाजाला फसवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 7 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. खूप वेळ चेंडू हवेमध्ये. यावेळेस पाहायला मिळतोय फटका फसेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रशांतच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं बदन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. षटक सुद्धा संपतं. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. आजचा विचार आपण केला तर जसं आपण मी आधी म्हणलं की खास क्रिकेटच्या हंगामासाठी ऋषीसुद्धा इथे मात्र पोहोचायचा चावे संघाचा, जो की अनुपस्थित आहे या हंगामाला. चांगली गोलंदाजीचा अटॅक त्याचाही आपण पाहिला आहे. आणि शेलारचा विचार केला तर बाळूदादासुद्धा आजच्या दिवसामध्ये नाही आहेत.
षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहता द्वितीय षटक हाताळण्याकरिता ललितला गोलंदाजी ट्रॅकवर आणले गेले. ललित गुंदोलकर आपण पाहताय जेव्हा जेव्हा शिलार संघ अडचणीत सापडलाय तेव्हा एक चांगला खेळ ज्या खेळाडूच्या मार्फत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो तो ललित आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला टीम शेलार, विनंती असेल जय बजरंग पॉवर शेलार आपण जरा घाई करा, ही नम्रतेची विनंती आम्ही करू कारण आपण थोडंसं उशिरा सामन्याला सुरुवात करतोय. चला ललित, सचिन आपण सुद्धा थोडंसं करायची घाई. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ललित इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, निर्धावफेकी. निर्धावफेकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ललित पुरुष एकदा सज्ज होईल. षटकात येईल पुढचा बॉल. ओहो, यावेळेस पहा शरीराचा वेध घेतला गेलाय, शैली ओळखली गेली आहे फलंदाजाची. पंचांसह हात आकाशाच्या दिशेनं विकेट सोबत होईल, परतावा लागेल. यावेळेस पाहिजेच्या सुरुवात तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज ललित पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस डान्स करत चेंडू निघालाय, वेगानं चेंडू निघाला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अशा ठिकाणी तैनात केले गेलेत की जिथे चेंडू जाईल तिथे मात्र अडवला जातो. कपिलेश तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्याकडून एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सध्या तरी मात्र पाहायला मिळालं. स्लो क्रिकेट, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी आहे. सिंगलला धावसंख्या 8. पुढचा बॉल बाच्या रडार मध्ये होता, जसं आलाय तसं अगदी अलगद टायमिंग योग्य ठेवलं गेलं आणि शेड्यूलला पाठवलं गेलं. बाउंड्रीच्या पलीकडे यावेळेस षटकार 6. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पोहोचलाय. षटकार पाहायला मिळालाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 14 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ललित पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकात येईल. पुढचा बॉल या वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक शैली गोलंदाजाची आपण पाहिली, टप्प्याची आणि वेगाचीही. निर्धावफेकी डॉट बॉल. चला व्हॉलेंटियर्स जे स्वयंसेवक आहेत, बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आपण त्वरित. चला फास्ट. जेवढेही मालबिडी संघाचे स्वयंसेवक आहेत, खेळाडू आहेत, विनंती असेल आपण चला रेडी राहायचं आहे. पुढचा बॉल यावेळेस नॉनस्ट्रायकरच्या फलंदाजाला थोडंसं झुकावं लागलं. चांगला स्ट्रोक होता, वेगानं चेंडू निघाला होता. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय.
क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 15-15. चला 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना पहिल्या धावसंख्या 15. भावेशला आणलं गेले. पहिलाच बॉल भावेशचं आक्रमण केलं गेले. करण आहे तिथे मात्र. करण वाडगडेचं एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. खूप सारी क्रेज आहे याही खेळाडूची शेलार नगरीमध्ये. करण वाडगडेला आपण पाहत आहे. पहिलाच बॉल भिरकावून दिला गेला होता बाउंड्रीच्या इथे. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 17 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस झोकून दिला पण चेंडूला मात्र फेकून दिला. बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतो इथून मात्र षटकार 6. पाहायला मिळाले आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 23 या अंकावर. शेलार नगरीमध्ये खूप सारं प्रचलित असलेले गाणं आहे गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस पहा पॉकेट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न इथून मात्र भावेश आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी बॅलन्सिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. एकंदरीत आपण जर का बघितलं तर षटकारसुद्धा येत आहेत. सिंगल डबलसुद्धा येतं. म्हणजे एक बॅलन्सिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहेत. रिदमनं गोलंदाजी सध्या तरी हाताळली जाते. धावसंख्या 23-23. अजूनही कोण वरचढ ठरताना इथून मात्र दिसत नाही आहे. विकेटचं पतन होतं तर षटकार चौकारी जाताना पाहायला मिळतात. तराजूचं पारडं अजूनही सेम परिस्थितीमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. स्प्रे असेल तर पाठवून द्यायचं आयोजक. रिव्ह्यू फक्त बीमरकरिता घेतलं जाईल आणि तोही जर पंचांना वाटत असेल तर तशी सूचना आमच्यापर्यंत आयोजकांनी इथून मात्र पोहोचवली आणि ते पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत इथून मात्र करतोय. फेकी डॉट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्या इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. चेंडूला फटका फसण्याची दाट शक्यता. चेंडू खाली गिरीश आहे. गिरीशच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन होतं. परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला.
विकेटचं पतन फलंदाज बाद होताना आपल्याला इथं मात्र पाहायला मिळालंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेश पुनश्च एकदा सज्ज होईल. चला भावेश, आपण या षटकाकरिता थोडासा वेळ जास्ती खर्च करतोय. काही गोष्टी सुद्धा मेडिकल ज्या इश्यू होत्या त्या मैदानामध्ये घडल्या, त्यामुळे थोडंसं आपण उशिरा झालोय. त्यामुळे विनंती असेल की आपण घाई करूयात आणि चेंडू लवकरात लवकर डिलिव्हर करूयात. काय वेगवान चेंडू आहे, कदाचित फलंदाजांना दिसेल असा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. विकेटचं पतन, षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय. क्रमांक 3चा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. गोलंदाज इथे म्हणता अंतिम षटक हाताळण्याकरिता प्रशांत लांडले गेले. आतापर्यंत गडी बाद झाले 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 23 या अंकावर धावफलक. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ इथून मात्र शेष राहतोय. पहिलाच बॉल याबास उडवला गेलाय, चेंडूला पाठवला गेलाय. 1 बाउन्स क्लिअर करून चेंडू चाललाय सीमा रेषा अलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. थँक्यू सो मच डीजे. गोलंदाज प्रशांतचं स्वागत इथून मात्र केले गेले चौकारानं. ओहो, वेगवान चेंडू पहा. उडलेली जी धूळ आहे ती सर्व काही दर्शवते की वेगानं किती चेंडू डिलिव्हर झाला असेल. कदाचित यंग टॅलेंटेड आहे, यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल साईडला बिरकम दिले गेले. या चेंडूला सिंगल मैदानाच्या आतमध्ये अंकित होती आहे डबलच्या प्रयत्नामध्ये आणि इथे मात्र दुसरी धाव घेत असताना रनआउटची विकेट. फलंदाज बाद. आश्रय याला तंबूच्या. नक्कीच जय बजरंग. पॉवर शेलरचे कट्टर समर्थक नितीनजी गुंदोलकर साहेब इथे उपस्थित होत आहेत. विनंती असेल नितीनजी गुंदोलकर साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आणि या सामन्याचा ललितजी गुंदोलकर यांचे गुरुवर्य सुद्धा आहेत आणि ते इथे उपस्थित होत आहेत. वेलकम, सुस्वागतम. आपलं हे मनपूर्वक हार्दिक स्वागत. रनआउटची विकेट. फलंदाज बाद होता आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 7 गडी बाद होताना पाहायला मिळाल्यात. वन्स अगेन वेगवान चेंडू आहे. आज मात्र मी म्हटलं ना की जय बजरंग पॉवर शेलर यांनी एकीचं बळ काय असतं हे इथून मात्र दर्शवलं गेले. युनिटी खूप गरजेची आहे म्हणून सातत्याने म्हणतात एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारकर
आणि आता मात्र एक संघ सध्या तरी आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. दोन्ही संघांचे एक एक हुकमी एक्के आपल्या संघामध्ये घेतले गेले आणि शेलारकरांची एक संघ इथून मात्र त्यांनी बनवला गेला आणि ते एकीचं बळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ते दर्शवतात. निर्धावफेकी डॉट बॉल धावसंख्या 28 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस काय घडतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवलं गेलंय. व्हाईट बॉलनं एक धाव, कुठलेही कष्ट न करता मिळणारी धाव म्हणजे व्हाईट बॉलची धाव आणि ती एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 29-29. गोलंदाज सय्या. षटक संपले. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या आहे 29. विजयाकरिता 30 या धावसंख्येची आवश्यकता भासतीये आणि या 30 या धावसंख्येचं आव्हान पार इथून मात्र केले जाईल का ऐकण्याकरिता जॉईन तर होतील, पण त्याच्या आधी आपण आम्ही विनंती करतो इथून मात्र टीम अर्थातच विनंती करतो टीम सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा ए आणि त्याच्या विपक्ष 2 हात करत असताना जय बजरंग पॉवर शेलर बी. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्यासमोर जॉईन होतील. थेट नागपूरवरून सतीश लोणे यांच्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलेत. महादेव सर वेलकम. हॅलो हॅलो चेक. टॉस आपण इथून मात्र करणार आहोत आणि आम्ही महेंद्रजी गावी साहेबांना विनंती करतोय आपण टॉससाठी यायचंय. नाण्याच्या 2 बाजू आहेत भूमिक स्फोट आणि आई गावदेवी मालविडी. भूमिक स्फोट आणि आई गावदेवी मालविडी चषक. कॉल कोण देतो. बोंबीपाडा संघ कॉल देत आहेत. आई गावदेवी मालविडी आणि भूमिक स्फोट आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. टीम जय बजरंग पॉवर शेलर बी नाणेफेक बिन झालाय. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण निर्णय आपण का स्वीकारलाय आणि त्याच्या मागचं रिझन काय. काय नाही, चेसिंगला आमची बॅटिंग चांगली आहे तर आम्ही कमीत कमीमध्ये धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचे बॅट्समॅन आहेत ते रन चेस करतील. कुठले असे फलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे. विजय भाऊ आहे, कल्पेश भाऊ आहे, नयन भाऊ आहे, जयेश आहे. विजय भोईर आणि हे इन ॲक्शन दिसणार आहेत आज. हो नक्कीच. विजय भोईर आणि कल्पेश भानुशाली एवन जोडी असते. काय म्हणशील त्या एवन जोडीबद्दल. काय नाही, ते आम्हाला सांगत असतात की चांगले खेळत राहा, प्रेशरमध्ये नका खेळू. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. तदनंतर जातोय सुनी स्पोर्ट बोंबेपाड्याच्या दिशेनं. अगदी दररोज नजरे घालून जाणार आहे मैदान आहे आणि या मैदानाचा एक चांगला अनुभव तुम्हाला इथून आता पाहायला मिळतोय. नाणेफेक जर का तू विन झाला असता तर काय निर्णय असता. फिल्डिंग केली असते. पण आता फलंदाजी तुमच्या वाटेला आली आहे. सागर बोंबे वगळता कुठले असे फलंदाज आहेत की त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आणि त्यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये 100% एफर्ट्सची आवश्यकता आहे. चिराग आदित्य. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. 40-45. गावाच्या बाजूचं आयोजन आहे. काय म्हणशील आयोजन नियोजनाबद्दल. आयोजन खूप छान आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. तर नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय. शेलार संघ क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत सुनी स्पोर्ट्स बोंबेवाडा संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू महादेव सर. थैंक यू सो मच तेजस भाऊ. चलिए इस मुकाबले की तरफ वापस लौटते और इस मैच की बात करें तो पहली इनिंग में टीम जय बजरंग पावर सेलार ए ने अपनी पहले बल्लेबाजी करते हुए बनाए 29 रन और टारगेट रखा यहाँ पे 30 रनों का. और देखना होगा कि विराट स्पोर्ट चावे क्या ये इस टारगेट को चेस कर पाएंगे. चलिए दोनों बल्लेबाज की बात करें तो स्ट्राइक पर बल्लेबाज सचिन और नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज जॉन्टी और वही गेंदबाज तैयार. गेंदबाज का नाम
महेंद्र सामना करेंगे सचिन। और तेज तरार गेंद थी यहाँ पे, लेकिन दिशाहीन गेंद। अंपायर का फैसला था वाइट, और इसे वाइट के साथ इस पारी की शुरुआत। बता दूं कि 30 रनों का लक्ष्य है यहाँ पे, और गेंद है आपके हाथों में 24। इस बार भी शायद दिशाहीन होगी। जी हाँ बिल्कुल, अंपायर बनेंगे टाइगर श्रॉफ और बताएंगे कि ये दिशा पटानी गेंद है, यानी कि दिशाहीन। और अभी तक खर्च कर लिए 2 रन, गेंद अभी तक हुई नहीं है। जहां पर आपको टारगेट रोकना है 30 रनों का, इस तरह के गेंदबाजी करना नहीं होगा, आपको जड़ पे डालना होगा, विकेट चटकाने होंगे। इस बार नहीं, इस बार अच्छी गेंद थी यहाँ पे, फील्डर वहां पे मौजूद। हाँ जी हाँ बिल्कुल, अच्छी फील्डिंग, अच्छी गेंद थी यहाँ पे, पहली गेंद। अब जीत के लिए चाहिए 23 गेंदों पे 28 रन। स्ट्राइक पर बल्लेबाज सचिन, नॉन स्ट्राइक पर जॉन टी, गेंदबाज महेंद्र। ओ इस बार भी तेज रफ्तार से फिर से गिरफ्तार, लेकिन फिर से वही दिशाहीन। वाइट का इशारा आता हुआ यहाँ पे। जी हाँ, अंपायर का फैसला आता हुआ, रिव्यू लिया है उन्होंने। कमेटी मेंबर से एक निवेदन आया कि रिव्यू नहीं है वाइट के लिए खास करके। अंपायर का फैसला है रिव्यू का। आप सभी को बता दूं कि ये जो रिव्यू है वो सिर्फ अंपायर का जो नो बॉल होगा उसको बदलने के लिए रिव्यू दिया जाएगा बीमर, तो इस बात का विशेष ध्यान रखिए। ये वाइट गेंद थी। जी हाँ बिल्कुल, चलिए अगली गेंद। अभी तक 3 वाइट एक्स्ट्रा दे चुके। इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में फील्डर वहां मौजूद है। 1 रन आसानी से, दूसरे की मांग, और अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज के बीच में। आंखों आंखों में इशारा हो गया और रन चुराने का बहाना हो गया, और 2 रन चुराते हुए यहाँ पे नो मैंस लैंड में गिरी थी ये गेंद। लक्ष्य 30 रनों का। और शॉट एंड हँडसम, वा क्षेत्ररक्षण खूप छान बघायला मिळतात तिथे, झेल मात्र बघायला मिळाली। कॅच आहे का ये कॅच ऑफ। अंपायर का फैसला, विकेट है क्या? जी हाँ बिल्कुल, अच्छा कैच यहाँ पे, वेल जज कैच। बहुत ही अच्छी कैच यहाँ पे। वापस जाना होगा बल्लेबाज सचिन को। ये जो शॉट मारा था ना उस पर दरकार लिखी थी 6 रनों की, लेकिन वहां पे फील्डर मौजूद थे। अरे रुकिए जी भैया, कहाँ जा रहे हो, थोड़ा हमसे मिलके जाइए। हमें जॉन टी रोस के भाई। चलिए अगले बल्लेबाज को बुलाना चाहूंगा, जल्द से जल्द बल्लेबाज भेजिए प्लीज। अगले बल्लेबाज के रूप में आते बल्लेबाज प्रशांत। पहला झटका लगता है यहाँ पे टीम विराट स्पोर्ट चावे टीम को सचिन के रूप में। और एक दिशाहीन गेंद इस ओवर में लगातार 4 बार हो चुका है। लगातार तो नहीं कह सकते, लेकिन 4 बार वाइट का इशारा आता हुआ अंपायर द्वारा।
शॉट थर्ड मैन की दिशा में खेला हुआ एक बहुत ही शानदार शॉट, मिलेगा पूरा 4। आते के संग खाता खोला यहाँ पे प्रशांत ने। अभी तक रन संख्या की बात करूं तो स्कोरबोर्ड जा पहुंचा है 10 रन। अभी तक 4 गेंदें हो चुकी है। स्कोरबोर्ड की बात करूं तो 10 रन। अभी 20 गेंदों पे चाहिए 20 रन। रन टू बॉल मैच यहाँ पे। फिर से वही खेलना चाहते थे लेकिन इस बार मिस कर दे। अच्छी गेंद थी यहाँ पे। रिवर्स स्कूप करना चाहते थे लेकिन विफल होते ही यहाँ पे बल्लेबाज प्रशांत। इस बार फील्डर है क्या वहां पे? जी नहीं, नो मैंस लैंड में गिरी की गेंद। 1 बाउंस 2 बाउंस आउट ऑफ द पार्क। 4 रन। अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पे प्रशांत। आते संग 2 बाउंड्री मार चुके अभी तक। चलिए इस बाउंड्री के साथ ओवर की समाप्ति होगी और एक ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड की बात करूं तो स्कोरबोर्ड जा पहुंचा है 14 रन, लॉट्स ऑफ 1 विकेट। 1 विकेट के नुकसान के बाद स्कोरबोर्ड की बात करूं तो 1 ओवर 14 रन। अभी जीत के लिए चाहिए 18 गेंदों पे 16 रन। और सामना करेंगे बल्लेबाज जॉन्टी। पहली गेंद एकदम जड़ में। इस गेंद पे जड़ी बूटी दिलाई यहाँ पे लेकिन जैसे कहा कि मैंने आंखों आंखों में इशारा हो गया। फिर से 2 रन चुराने का बहाना होगा यहाँ पे। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाज के बीच में। थोड़ा सा फंबल हुआ था फील्डर द्वारा, वहां पे रन को कवर कर लिया यहाँ पे। ओ अच्छी गेंद थी यहाँ पे, तेज तरार। अच्छी गेंदबाजी यहाँ पे, हार्ड लेन गेंद थी यहाँ पे। बाउंस को उछाल पे झेल नहीं पाए बल्लेबाज। जो पुल करना चाहते थे रोहित शर्मा वाला वहां पे हुआ नहीं। अभी स्ट्राइक पर बल्लेबाज प्रशांत सामना करेंगे निहाल की गेंद का। अच्छी जड़ में फिर से एक बार जड़ी बूटी दिलाई यहाँ पे। यॉर्कर लेंदा गेंद थी यहाँ पे। अगर यहाँ पे एलपीडब्ल्यू का अगर इशारा होता तो ये वापस जाना होता था बल्लेबाज को। इतनी अच्छी गेंद थी यहाँ पे गेंदबाज निहाल द्वारा। लेग बाय के रूप में आता हुआ एक और सिंगल। पंद्रह गेंदों में चाहिए 12 रन। अच्छी एक डॉट गेंद, तेज तरार रफ्तार से फिर से गिरफ्तार किया यहाँ पे। हार्ड लेन गेंदे डाल रहे यहाँ पे। सवाल बार बार पूछ रहे हैं बल्लेबाज को। इस बार थर्ड मैन की दिशा में अच्छा कैच, वेल कैच। ऐसे कैचेस पकड़े नहीं, चिपके जाते हैं। और अपनी छलांग दिखाते हुए यहाँ पे फील्डर ने इस कैच को लपेटा और बल्लेबाज को वापस भेजा। चलिए अगले बल्लेबाज के रूप में आते हैं बल्लेबाज ललित। ललित गुंदलकर
ललित भाऊ थोड़ा जल्दी आएंगे क्योंकि और यहाँ पे समोसा की सुविधा हमने की रखी है हमारे लिए। हाँ बड़े भैया देखो, खाली पेट ना मेरे दिमाग की बत्ती नहीं चलती, ये तो मैं बाद में खाऊंगा बड़े भैया। इस बार हल्के हाथों से केला पुश किया, पुश करो खुश रहो ये बताते हुए बल्लेबाज। और यहाँ पे पुश करने की जरूरत है क्योंकि जीत के लिए मात्र अब हमारे आदरणीय सम्मानीय योगेश भाऊ बॉम्बे, उनसे निवेदन है कमेटी बॉस के तरफ आ जाए, उनका सहर्ष स्वागत। आणि आमचे मोठे दादा रमेश गावित, त्यांना पण विनंती करतो की स्टेजवर येऊन जावे, त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या कमिटीतर्फे। चलिए दो ओवर के समाप्त के स्कोरबोर्ड की बात करूं तो स्कोरबोर्ड जा पहुंचा है 19 रन, यानी कि जीत के लिए चाहिए मात्र 11 रन और गेंदे होंगे हाथ में पूरे 12। टनटना टंटारा, ओ कट कर दिया यहाँ पे। ए 1 बाउंस 2 बाउंस, फील्डर वहां मौजूद है, अच्छी फील्डिंग वहां पे। 1 रन 2 रन और तीसरे रन भी चुराएंगे, तो थोड़ा सा फंबल वहां पे फील्डर द्वारा। यहाँ पे 3 रन आते हुए, यानी कि जीत के लिए चाहिए अभी मात्र 8 रन और गेंदे हाथ में पूरे 11। आपले मोठे दादा सचिन भाऊ जाधव बोंबेवाडा, त्यांना विनंती करतो की कमिटी बॉस कडे येऊन जावे, त्यांचं सहर्ष स्वागत आमची कमिटी तरफे। इस बार कट करना चाहते थे, इस बार दिशाहीन गेंद, ये नहीं कर सकते आप जी। आपको अगर अपने स्कोर बोर्ड को ध्यान में रखते हुए गेंदबाजी करना होता है, यहाँ पे वाइट आप डाल नहीं सकते। स्कूप करना चाहते थे, यहाँ पे 1 रन आसानी से, दूसरे की मांग और आंखों आंखों में इशारा हो गया, फिर से रन चुराने का बहाना हो गया। अच्छा तालमेल, 2 रन चुराते हुए इसी बीच अच्छा तालमेल ललित और प्रशांत द्वारा। अभी तक गेंदबाजी की बात करूं तो 2 गेंदे अभी तक डाल चुके हैं। स्कोर बोर्ड 25 रन 10 गेंदों पे चाहिए। ओहो, क्या ये कैच था? अगर ये कैच था तो ये थोड़ा सा मैच तो जरूर था, क्योंकि कैच पकड़ो मैच पकड़ो वाली दरकरार हमेशा होती है। यहाँ पे एक छोटे छोटे पल आपको कैद करना होता है। स्कूप, अच्छा शॉट, यहाँ पे फिर से एक बार 6 रनों के लिए जाती है गेंद और इसी शॉट के साथ मैच फिनिश और इस टीम को जीत लिया है जय बजरंग पवार टीम ने। पावर शेलार, माफ कीजिएगा, जय बजरंग पावर शेलार ए। चलिए अगली दोनों टीमें की निवेदन है कि जल्द से जल्द मैदान में उतर जाइए। और टू तेजस भाऊ,
चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू गिरीश आम्ही आपणास विनंती करतोय आपण ज्यांनी आपण जर का विचार केला तर गिरीशला आम्ही विनंती करतोय आपण यायचंय ज्यांनी गोलंदाजी करत असताना 7 धावा दिल्या आणि 2 गडी इथे मात्र बाद सुद्धा केले आणि गिरीश पण यायचंय मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्याकरिता. पॉवर शेलार जय बजरंग